ठळक घडामोडी. ठाण्याच्या महागीर येथील संघटनेच्या कार्यालयाजवळून शासकीय विश्रामगृहापर्यंत जिल्ह्याभरातील हजारो अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून त्यांच्या प्रलंबित व आश्वासन देऊनही पूर्तता न झालेल्या मागण्यांसाठी प्रशासनाला धारेवर धरले. विविध घोषणा देत सेविकांनी हा परिसर दणाणून सोडला आणि प्रशासनाचे लक्ष वेधलं. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी हा मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांची मागणी लावून धरली. या संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ML पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, भगवंत दवणे, राजेश सिंह, मुकुंद पाटील आणि संगीता चाचणे आदींच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी धडक मोर्चा काढून राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाला आश्वासनाची पूर्तता करण्याची आठवण करून दिली. यावेळी या मोर्चाच्या शिष्टमंडळाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सचिवालय कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवेदन दिले. शासकीय विश्रामगृहासमोरच्या चौकात या सेविकांचा मोर्चा आढळण्यात आला. त्यावेळी या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी वाहतुकीचा काही अंश खोळंबा झाला. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत कार्यरत असलेल्या या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीसांनी या मोर्चात सहभाग घेतला. या मोर्चाद्वारे त्यांनी सेविकांनी दरमहा 10,000 रुपये, मिनी सेविकांना 7,000 आणि मदतनीसांना 5,500 रुपये दरमहा मानधन मिळते. मात्र त्या अत्यल्प मानधनात शासनाने भरघोस वाढ करावी. कामासाठी लागणारे मोबाईल, छापील रजिस्टर, अहवाल फॉर्म देण्यात यावे. कर्मचाऱ्यांच्या मिळत असलेल्या मानधनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दरमहा देण्याचा निर्णय करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी ॲक्ट लागू करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचे पैसे द्या. मिनी अंगणवाडीचे रूपांतर नियमित अंगणवाडीत करा आदी मागण्यांसाठी हा धडक मोर्चा सेविकांनी काढला होता. सूरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात? आनंद करमुसे यांना पोलीस सर्वेक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात आणि वैभव कदमच्या आत्महत्येस जबाबदार कोण, असे प्रश्न राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आज उपस्थित करत आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केले. बेछूट आरोप करण्याआधी या 3 प्रश्नांची उत्तरे द्या, असे जाहीर आव्हाने परांजपे यांनी आव्हाड यांना केले आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केले होते. त्याला राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. सूरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, माजी गटनेते हनुमंत जगदाळे यांना अटक झाली. तेव्हा जितेंद्र आव्हाड आपण स्वतःला वाचवण्यासाठी कोणाकोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात? तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांच्याकडे का गेला होतात? हे एकदा जाहीर करा. आनंद करमुसे यांना अमानुष मारहाण प्रकरणी मी आपणास 5 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 8 वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की असे करू नका. तरी आपल्या खुशमस्कऱ्याचे ऐकून कॅबिनेट मंत्री असतानाही आपण पोलिसांसमोरच आनंद करमुसे यांना बेदम मारहाण करून बालिशपणा दाखविलात आणि पोलिसांचे करिअर बर्बाद केले. याचे उत्तर द्या. वैभव कदम हे आपल्या अंगरक्षकाच्या आत्महत्येस व त्यांच्या कुटुंबाचा आधार नष्ट करणाऱ्या गोष्टी जबाबदार कोण? या 3 प्रश्नांची उत्तरे द्या, असे सांगत परांजपे यांनी आव्हाड यांना जाहीर आव्हान दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेशूट व बेलगाम आरोप करण्या अगोदर आपण एक काचेच्या घरात राहतोय. आपण एक दगड माराल तर आम्ही 2 दगड मारू शकतोय, लक्षात ठेवा, असा इशाराही परांजपे यांनी यावेळी आव्हाड यांना दिलाय. प्रति शिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा यंदा 37वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होतोय. यंदा वर्धापन दिन सोहळा 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर असा 3 दिवस साजरा होत असून या सोहळ्यानिमित्त माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेच्या वेळी संस्थापक बळीराम नईबाकर, कार्याध्यक्ष मंगेश नईबाकर, विश्वस्त हरिमाळी यांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. श्री साई सेवा समितीतर्फे 3 दिवस विविध भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सुमारे 1 लाख भाविक दर्शन तसे कार्यक्रमाचा लाभ घेतील असा अंदाज असल्याचे आयोजकांनी सांगितले.
वर्तकनगर येथे 1986 साली बळीराम नाईकबाकर व त्यांचे सहकारी यांनी मिळून या मंदिराची स्थापना केली होती. गेल्या 4 दशकात श्री साई सेवा समितीच्या वतीने धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. यंदा साईबाबा मंदिराचा सिंहासन हा सोनेरी सिंहासन असणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात सुमारे 1 कोटीचे आसन बनविण्यात आले आहे. यासाठी अनेक भाविकांनी स्वयंस्फूर्तीने योगदान दिलं आहे. या सुवर्ण सिंहासनाची स्थापना व भक्तपर्ण उद्घाटन संस्थापक अध्यक्ष बळीराम नाईकबाकर तसे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचे धोरण शासन अतिशय गांभीर्याने राबवित आहे. महाराष्ट्राने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत गेल्या वर्षात 5,016 उद्योजक तयार करण्याबरोबरच गेल्या 9 महिन्यात 13,956 नवउद्योजक तयार केलेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. हे शासन उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत असून या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा येथे लक्षवेध इन्स्टिट्यूटतर्फे बिझनेस जत्रा 2023चे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. हे शासन उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत आहे. या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही. खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणावर विश्वास ठेवून शासनासोबत यावे आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यासारख्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सामंत यांनी केले. नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचे धोरण शासन अतिशय गांभीर्याने राबवित आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत गेल्या वर्षात 5,016 उद्योजक तयार केले आणि आता गेल्या 9 महिन्यात 13,956 नवउद्योजक उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठ्या प्रकल्पासोबत 1,37,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. रत्नागिरीत कोका कोलाचा पहिला मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोका कोलाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले की आमच्याकडे तज्ज्ञांपासून ते कामगारांपर्यंत
इथपर्यंत सर्व काही आहे. याबरोबरच इतर सर्व आवश्यक सुविधाही आहेत. यावर कोका कोलाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 1,500 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले, असेही ते म्हणाले. धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत यजमान ठाण्याच्या संघाची संमिश्र यशाने सुरुवात झाली. मुलांच्या सलामीच्या लढतीत ठाणे ग्रामीण संघाने रंगतदार लढतीत पिछाडी करून काढत नाशिक शहर संघाला मात दिली, तर मुलींच्या लढतीत आघाडी घेऊन सुद्धा ठाणे ग्रामीण संघाला मुंबई उपनगर पश्चिम संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. अन्य लढतीमध्ये पुणे ग्रामीणच्या दोन्ही संघाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली. कुमार गटातील ठाणे ग्रामीण आणि नाशिक शहर या संघातील लढत खूपच रंगतदार ठरली. सामन्याच्या पहिल्या डावात उभय संघ 13-13 असे बरोबरीत होते. उत्तरार्धातही दोन्ही संघाच्या सावध खेळामुळे गुणफलक दोलायमान स्थितीत होता. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिवेश पाटीलच्या आक्रमक खेळाने ठाणे ग्रामीण संघाला आघाडी मिळवून दिली. दिवेशने एकाच चढाईत 3 गडी बाद करत पारडं आपल्या बाजूने झुकवले. दिवेशने त्याआधी 2 वेळा एकच लढाईत 2 खेळाडू बाद केले. ठाणे ग्रामीण संघाने दुसऱ्या डावात 18 गुणांची कमाई करत हा सामना 31-29 असा जिंकला. सामन्यात हर्ष भोईरने सुरेख पकडी करत दिवेशला चांगली साथ दिली. पराभूत संघाच्या ऋषी दाभांगे आणि ज्ञानेश्वर शेळकेने चांगला खेळ केला. कुमारच्या अन्य लढतीत पुणे ग्रामीण संघाने धुळे संघाचा 41-24 असा पराभव करत विजयाचे खाते खोलले. या सामन्यात कृष्णा चव्हाण, देव शिर्के आणि विकास जाधव यांनी चतुस्र खेळ करत संघाला सहज विजय मिळवून दिला. मुलींच्या लढतीत आश्वासक आघाडी घेऊन सुद्धा ठाणे ग्रामीण संघाला मुंबई उपनगर पश्चिम संघाविरुद्ध प्रभावाची चव चाखायला लागली. सामन्यात ठाणे ग्रामीण संघाने 16-10 अशी आघाडी घेतली होती, पण मध्यंतरानंतर आक्रमक आणि बचावाचा सुंदर मिलाप साधत मुंबई उपनगर पश्चिम संघाने 26-25 अशी बाजी मारली. आकांक्षा बने आणि नयन झाने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत संघाला विजय मिळवून दिला, तर सानिया ठाकरे आणि वेदिका ठाकरेचा खेळ ठाणे ग्रामीण संघाचा पराभव टाळू शकला नाही. अन्य लढतीत पुणे ग्रामीण संघाच्या मुलींनी धुळे संघाचे आव्हान 45-21 असे परतून लावले. साक्षी रावडे आणि वैभवी जाधवने पुणे ग्रामीण संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. प्रीतिका फुलरंग आणि प्रज्ञा गंबरने धुळे संघाकडून चांगला खेळ केला. प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेचे उद्घाटन खासदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के, राज्य आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी, स्पर्धेचे प्रमुख संयोजक आणि ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, प्रशांत जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.